संभाजीनगरमध्ये काल राडा करणाऱ्या दिव्या मराठे यांनी उपोषण सुरू केलंय आणि कालपासूनच त्या उपोषणाला याच ठिकाणी बसल्यात। त्यांच्यासोबत आता प्राप्ती चव्हाण आणि वर्षा साळुंखे या देखील उपोषणासाठी सहभागी झाल्यात। त्यांची समजूत काढण्याचे आता भाजपचे प्रयत्न सुरू आहेत। भाजपच्या शहराध्यक्षांनी उपोषणकर्त्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू केले, मात्र आंदोलक काही माघार घ्यायला तयार नाहीत। त्यामुळे शहराध्यक्षांनी कारवाईचा इशारा दिलेला आहे। तिकडे थेटे साहेब होते म्हणून तिकडे हे मान्य केलं नाही, इकडे संजय जोशी होते म्हणून मान्य केलं नाही। मग मीच का गरीब महिला सापडले यांना? मी ब्राह्मणाची म्हणून त्याला माझ्या डोक्यावर आणून ठेवलं नाही। महिला दाखवा माझ्या जागेवर दिलेलं, मग मी भाग्यगरी दिव्याताई तुम्ही मान्य करत असाल, तुम्ही 2010 चा तिकीट बोलला पाहिजे, तुम्ही ज्येष्ठांशी बोलला पाहिजे, तुम्ही अशा मी आले होते बोलायला, माझी चुकी नाहीये, मी आले होते बोलायला, त्यांनी दरवाजा उघडला नाही, बोलायला आले होते मी। हे पक्षाची प्रतिमा डागाळणारी गोष्ट नाही नाही असू दे ना, शिस्तबद्ध फक्त आम्हीच करायचं का? तुम्ही वरिष्ठांनी नाही शिस्त पाळायची का? तुम्ही पहिली शिस्त मोडली। तुम्ही आज दाखवा वार्डात माझ्या नावावर शिक्कामोर्तब होता, तुम्ही उलट मला अगोदरच सांगायला पाहिजे होतं दिव्याताई। तुम्ही कसं काय शेवटची संधी नसते ताई? कधी देणार तुम्ही? मागच्या वेळेस डावलला, आता डावलला शेवटची संधी नसते। आपला पक्ष आहे, आपण सत्तेत येत आहे। एक मिनिट सर, मी तुम्हाला एकच विनंती करते, मला कोणतं पद आहे आता? ताई ते कोणतंही ते आपण बसून करायला कधी म्हणजे जाहीर होऊन जवळपास 6 महिने झाले। आपण आज पूर्ण राज्यभर आपण मी माधुरी ताई होत्या तेव्हापासून अध्यक्षपद मागते, शहराध्यक्ष माधुरी ताई होत्या तेव्हा म्हणे तुम्ही सिनियर नाहीये, त्या सिनियर तुमच्यापेक्षा, ठीक आहे। तुम्ही नंतर 5 महिला दिल्या, तुम्ही अध्यक्षपद देत नाही, तुम्ही तिकीट देत नाही, हे चुकीचं आहे तुमचं। आणि मागचं घेऊन यायचं, तुम्ही संजय जोशी 4 वेळा नगर तुम्ही हे प्रत्यक्ष दाखवायला पाहिजे असतं की हे तुमचं इथं लिस्ट मध्ये नाव नाही। आम्ही मान्य केलं, माझं तर टॉपवर नाव होतं, लास्ट पर्यंत टॉपवर नाव होतं पक्षामध्ये। ऐका, जिथं त्या एका ज्या बाईचं कुठंच नाव नाहीये, कुठंच काही नाहीये, त्या महिलेला तुम्ही 2 घंटे आधी तिकीट देता। आणि मी रात्रंदिवस 20 वर्षापासून काम केलं, रात्रंदिवस मोर्चा असो, आंदोलन असो, जवळपास 2009 पासून ते किती वर्ष झाले ते सोडा, पण आता जे चालू होतं माझं काम तर टॉप लेवलला चालू होतं। सगळ्या प्रभागामध्ये माझं नाव असताना तू सर्वे मध्ये नाव कसं नाही आलं मला सांगा बरं? तुमचा हा सर्वे कोणता आहे मला माहिती नाही, त्या सर्वेत माझं कुठे नाव आलं का नाही आलं हे तुम्हालाच नाही थांबा ना दादा, असं नाही करायचं। ज्यावेळेस आम्हाला तुम्ही काम करायला बोलवता त्यावेळेस आम्ही असं निघून जातो का? आम्ही एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।